कारण केवळ एका जातीसाठी नियम बदलत नसतात, त्याचे पॅरामीटर्स ठरलेले आहेत, त्याचे 340 कलमानुसार ते पॅरामीटर्स ठरलेले आहेत, 15(4) आणि 16(4) नुसार आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे या संदर्भाचे जजमेंट आहेत. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या समोर अशा पद्धतीचे निर्णय घेता येत नसतात. मग आता मनोज जरांगे पाटील हा प्रश्न विचारणार होतो, पण तुम्ही तिथं होतात, तर ते मराठ्यांना मिळालेलं आहे असं ते ठासून सांगतायत. या संदर्भात रविवारी त्यांनी अभ्यासक म्हणून बोलवल्यानंतर माझी बराच वेळ चर्चा झाली. ते म्हटलं हे एखादं गॅजेट लागू करून GR काढून आरक्षण मिळत नसतं आणि ते टिकत नसतं. तर ते म्हणे मला कन्फ्यूज नका करू, आमचं असं ठरलंय, ते GR कसा व्हाव सांगा. म्हटलं GR कसाही काढला तर तो टिकणार नाही किंवा त्याच्यातून वेगळं काही होणार नाही. GR मधून आरक्षण नसतं मिळत. GR मधून जर आरक्षण मिळालं असतं तर वेगळा 10% कायदा केला नसता किंवा OBC समावेशी शिफारस केली नसती, आयोग नेमले गेले नसते.